देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या नीट पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोरे आता थेट लातूर शहरात पोहोचले असून या प्रकरणात लातूरमधील 3 नामांकित डॉक्टरांचा सहभाग असल्याची जोरदार चर्चा सध्या शहरात सुरू आहे। याच अनुषंगाने आज केंद्रीय अन्वेषण विभागाच्या सीबीआय पथकाने लातूरमध्ये मोठी कारवाई केली आहे। मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार सीबीआयचे एक विशेष पथक लातूरमधील औसा रोड परिसरात असलेल्या एका नामांकित डॉक्टरच्या हॉस्पिटलमध्ये दाखल झाले आहे। गेल्या 1 तासापासून सीबीआयच्या अधिकाऱ्यांकडून संबंधित डॉक्टरची कसून चौकशी केली जात आहे। या कारवाईमुळे वैद्यकीय आणि शैक्षणिक वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे। या परिसरातून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सुनील कुमार यांनी। नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये प्राध्यापक शिवराज मोटेगावकर आणि पी.बी. कुलकर्णी यांना अटक केल्याच्या नंतर लातूरमधले 3 डॉक्टरांची जी आहे ते सीबीआयकडनं जे आहे ते चौकशी सुरू असल्याची सूत्रांची जी आहे ती माहिती आहे आपल्याला। त्याचबरोबर आता जर पाहिलं तर औसा रोड परिसरामधल्या एका डॉक्टरच्या इथं जे आहे ते सीबीआयचं पथक जे आहे ते दाखल झालेलं आहे। सीबीआयच्या पथकाकडनं जे आहे ते या डॉक्टरची जे आहे ते कसून चौकशी करण्यात येत आहे। जर आपण सध्या जर पाहिलं तर गेली 1 ते 1.5 तास झालं हे सीबीआयचं पथक जे आहे ते या ठिकाणी दाखल झालेलं आहे। तर या डॉक्टरची जे आहे ते कसून जे आहे अशी चौकशी जी आहे ते करण्यात येतं। कारण या नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये आपण जर पाहिलं तर प्राध्यापक शिवराज मोटेगावकर असतील, पी.बी. कुलकर्णी असतील, यांना अटक झाल्याच्या नंतर या औसा रोड परिसरामधले 3 डॉक्टर जे आहेत त्यांचा सहभाग या नीट पेपर प्रकरणामध्ये असल्याचं सातत्यानं समोर येत होतं। आणि त्याच अनुषंगानं आता जे आहे ते सीबीआयचं पथक जे आहे ते या औसा रोड परिसरामधल्या एका डॉक्टरच्या जे आहे त्या नीट पेपर फुटी प्रकरणी जे आहे ते आता तपास करत आहे। गेल्या 1 तासापासून जर पाहिलं तर हे पथक जे आहे तर याच इमारतीमध्ये आहे ते डॉक्टरची ही जी हॉस्पिटल आहे याच हॉस्पिटलमध्ये आहे ते 1 तासापासून जे हे पथक जे आहे ते या ठिकाणी दाखल झालेलं आहे। 1 तासापासून जे आहे ते या डॉक्टरची आहे ते सीबीआयकडून जे आहे ते चौकशी सध्या केली जात आहे। एकूण आता या नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये या डॉक्टरांचा किती सहभाग आहे याचं सध्या सीबीआयकडनं जे आहे ते तपास सध्या सुरू आहे। मात्र नेमकं या प्रकरणामध्ये आणखीन काही नवीन धागेदोरे हाती लागतात का याची चाचपणी सुद्धा आता सीबीआयकडनं केली जाते। सुनील कुमार, एकमत डिजिटल, लातूर। Thanks for watching Ekmat Digital.